बोरगाव मंजू पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून घडफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली असून चोरीला गेलेले 1,34,052 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। ही संपूर्ण कामगिरी फक्त काही दिवसात पूर्ण करण्यात आली आहे। फिर्यादी किसन वसंतराव तवाडे वय वर्ष 37 राहणार कानशिवणी तालुका अकोला यांनी दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी घर बंद करून पत्नीसह गावातील आठवडी बाजारात फटाक्यांचा व्यवसाय करण्यासाठी गेले होते। दुपारी त्यांच्या पत्नी घरी परतल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसून आला। आत पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉकर फोडलेले आढळले आणि सुमारे 26.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, पट्टा, पोत व पेंडॉल चोरीस गेल्याचे लक्षात आले। त्यानुसार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 337/2025 कलम 331(3), 305 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक BC रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मूर्तिजापूर वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगाने फिरवण्यात आली। पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल आकाश जंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य हळदे, सायबर पोलीस स्टेशनचे गोपाळ ठोंबरे व स्वप्नील दामोदर यांनी तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला। संशयित सुरेश उर्फ सूरज गजानन कोरे वय वर्ष 27 राहणार कानशिवणी तालुका जिल्हा अकोला हा अट्टल गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे। दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्या ताब्यातून 27.78 ग्रॅम सोन्याचा पट्टा व 5.247 ग्रॅम पेंडॉल एकूण 1,34,552 किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केलेत। या कारवाईमुळे 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय। संबंधित तपास सुरू असून आरोपींवर संबंधित कलमान्वये कारवाई सुरू आहे। इंडिया न्यूज R7 देवेंद्र वाडेवाले, बोरगाव मंजू। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.